सचिन तांडेलनं खेचून नेलाय आयसीयू वॉर्ड मध्ये. 2000 रुपये सर. सुरंगपाडा टीम जर जिंकली तर अजित पाटील साहेबांच्या वतीनं रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. एटीएम खुले झालेत. गोल्डन मॅन ज्यांची प्रत्येक दिवसातली शर्ट्स बघितली ना चमचमते आणि ते नेतृत्व देखील जबरदस्त आहे. आणि हे टेलर फक्त शिरडोण गावातच आहेत हे विशेष त्यांनी सांगितलंय. दुसरीकडे कुठे शर्ट शिवलेच जात नाहीये, ओनली शिरडोण गावातच. सामना अप्रतिम आहे. 2 चेंडू 4 धावा. प्रमोद सर थोडे आराम करतात. प्रचंड थकवा आहे. लगातार 5वी रात्र आणि ही मंतरलेली रात्र आहे. जागे व्हा. पहाटेचा कोंबडा आता थोड्याच वेळ आळवेल. 2:25 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू 4 धावाची अजूनही गरज आहे. 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आता विजय करता 2 चेंडू 4 धावा. दबाव दबाव आणि दबाव. हर सर जहां झुक जाए वही मंदिर होता है, हर नदी जहां जमा जाए वही समंदर होता है. जीवन की गर्मों में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जग जीत जाए वही सिकंदर होता है. जो जीता वही सिकंदर. फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. सीमा रेषा पार. इट्स अ मॅसिव्ह षटका. व्यस्त केला. षडाचा सामन्याचा वाटोल केला परंतु मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. नो डाऊट ते आहे सागर भोईर ज्यानं 29 धावांची घणाघाती हल्ली केली. 14 चेंडूमध्ये 3 चौकार 1 षटकार फेकून दिलाय. 29 धावांची विध्वंसक फलित करणारा सागर भोईर याला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन आपलं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. संदेश पाटील यांना विनंती करेन. भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व अर्थात पुणारी गावचे आमचे संदेश पाटील आणि रसिक पाटील ग्रुप ग्रामपंचायत सदस्य पुणारे या दोघांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. याचा पुढचा आवाज आपण ऐकू शकाल. अँड फ्रॉम ओलेगाव रिव्हॉल्व मात्र सरांकडे जाऊयात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल सागर भोईर. 29 धावांची विस्फोटक खेळी भातान संघाचा हा खेळाडूंना विनंती करेन आपण लगेच यावं. सागर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यावं. अजून आपण सुपर 6 ला गेलेला नाही आहात. लगेच तुम्ही तिथे एवढे जल्लोष करू नका. लगेच या. आम्हाला नेक्स्ट मॅच चालू करायची आहे. यस सागर भोईर आपण ऑन स्क्रीन पाहू शकाल. त्याला छोटा फटाका बडा धमाका. काय फुलातून विध्वंसक खेळ खेळलाय. नटराज स्टाईलनं अगदी सचिन तेंडुलकरची मॅग्राला मारले ते षटकार आठवले. अप्रतिम फटकेबाजी. हार्दिक पांड्या स्टाईलने फटके उडवलेत. 29 धावाची विस्फोटक खेळी विजयासाठी करायच्या होत्या. 48 धावा आणि सुरुंगपाडा संघाला सुरुंग लावले गोलंदाजांना आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी सागर भोईर रसिक पाटील संदेशजी पाटील आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक मुकुंदजी गावड साहेबांच्या वतीनं प्रदान करण्यात येते. सागर खूप साऱ्या शुभेच्छा. बोलायचं नाही फायनल मध्ये गेल्यानंतर तरी बोलणार ना. येस बोलणार. तर धन्यवाद प्रवीण जेठाकुर साहेब. आपण वळूया थेट आता मैदानाच्या दिशेनं. आजच्या रात्रीतला सेकंड लास्ट सामना असेल तो म्हणजेच चंद्रकांत स्पोर्ट्स वशिणी आणि त्यांच्या विरोधात हंसी 11 खोपटे. अतिशय महत्त्वाचा सामना दोन्ही टीमसाठी. कोण जिंकणार कोण जाणार पुढे. खरं तर फक्त पहिल्या 3 मॅचसाठी तुम्हाला मालिकावीर सिरीज ज्या कारसाठी ते गुण ग्राह्य धरले जातील. त्यामुळे तुम्हाला 3 मॅचमध्ये चांगला खेळ करायचा आहे. वैयक्तिक इंडिव्हिज्युअल स्कोअर तुम्हाला चांगला बनवायचा आहे आणि तोच प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये केला जाईल.
हार्डलक सुरुंगपाडा टीम खूप चांगला खेळ केला. खरं तर दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत व्हावं लागलं आणि बिलिनियर एम्पायर भातान टीम मात्र 2 विजय प्राप्त करून पुढे जातोय. बिलिनियर एम्पायर्स या टीम कडनं भातान संघासाठी 5,000 रुपयाचं या ठिकाणी खरं तर बक्षीस आलेलं आहे. चेंडूची पूर्तता करायची आहे. चला चेंडूची पूर्तता करा खोपटे टीम साठी. बॅट्समन रेडी आहेत. आयोजक कमिटी समर्थ चषकाचे आयोजक प्लीज याच नक्कीच आहेत आमचे आयोजक आणि ते चेंडूची पूर्तता करत असताना खूप चांगली स्पर्धा आज आपण खर तर या स्पर्धेचा आनंद घेतोय. समर्थ चषक 2026 आमचे सर्व लाडके आयोजक आज खर तर खूप मेहनत घेणारे आयोजक स्वप्न पाहिलं होतं 11व्या वर्षामध्ये या स्पर्धेचं दमदार आयोजन. ही स्पर्धा फार कमी खरं तर बक्षिसांना सुरुवात झाली. ज्या वेळेस टेनिस क्रिकेट आताचा काळ बदललाय परंतु ज्या वेळेस तुम्ही शेतातला बांधातला क्रिकेट होता तिथून या स्पर्धेला सुरुवात झाली. 11 वर्ष पाहता पाहता पूर्ण झालीत आणि 11 वर्षानंतर एक दमदार स्पर्धा आपल्या भेटीला पुन्हा एकदा मानाची सन्मानाची कैलासवासी मेघनाथ मोकाशी क्रीडांगणावर ही स्पर्धा 11व्या वर्षामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. समर्थ चषक 2026 भार्गव म्हात्रे यांच्या स्मृतीला उजाळा देण्याकरता त्यांची स्मृती अखंड स्मरणात राहावी म्हणून एक परम मित्र भार्गव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आदरणीय मान्य श्री मुकुंदजी बबन गावण मित्र परिवाराच्या वतीनं हे दमदार आयोजन करूया. पुन्हा एकदा उरलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मी रवींद्र म्हात्रे ओवले करतोय तुमचं स्वागत आणि घेऊन जातोय थेट मैदानाच्या दिशेनं. मॅच मात्र सुरू होतोय. 4 षटकांचा सामना. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. सामना असेल चंद्रकांत स्पोर्ट्स वशेणी अर्थातच बहिरीदेव वशिनी यांच्या विरोधात हंसी 11 खोपटे. थोडंसं नावामध्ये बदल केलंय कारण आपण पाहतोय लॉर्ड्सवर ज्या पद्धतीने नाव देण्यात आलं होतं त्यानंतर मात्र पुन्हा एकदा बहिरीदेवाच्या नावानं हा वशिनी संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. अमित पाटील खरं तर बिलिनियर एम्पायर टीम भातान टीमवर खूप खुश झाली आणि त्यांनी 5,000 रुपये या भातान टीमला गुगल पे केले. विकेट हॅट्रिक साठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक विकेट साठी 500. येस विंट्या शेठ म्हात्रे. विंट्या शेठ म्हात्रे यांनी हे पारितोषिक लावलंय. जबरदस्त योगदान. जोरदार टाळ्यांनी करूया सुरुवात. पहिला आज बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जसा बॉल डॉट गेलाय प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद टाळ्यांच्या कडकड आवाजात आलाय. पहिला बॉल डॉट. गोलंदाज गोलंदाजाच्या भूमिकेत विशाल म्हात्रे. विशाल म्हात्रे विशाल म्हात्रे विशाल पाटील सरांना पार करून हो समोर समोर व्ही शेप न खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफला एका टप्प्यानं सीमारेषा ओलांडतोय. येतोय पहिला खणखणीत चौकार. अगदी आपल्याच या परिसरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं आणि ते संगीत तुम्ही ऐकलात. 4 धावा आल्या धावफलकावर. पहिला बॉल डॉट नंतर दुसऱ्या बॉलवर चौकार. विशाल म्हात्रेच्या गोलंदाजीवर क्षितिज म्हात्रेनं चौकार ठोकलाय. म्हात्रे टू म्हात्रे. हा लेग स्टंपला बॉल हुक करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क आला नाहीये. हा वशिनीकरांचा आवाज आता मात्र आलाय डॉट बॉल गेल्यानंतर. खोपटे आणि वशिनी हाच खरा तर क्रिकेट बद्दल तुम्ही बघितलं तर थर्रार प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. या उरण पूर्व विभागामध्ये एक क्रिकेट खेळायला आणि त्याचबरोबर कॉमेंट्री करायला तेवढाच आनंद. स्ट्रेट ड्राईव्ह ऑन द राईस खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल. एक सिंगल एका धावेनं
ओ काय घडलंय, थोडस चाचपडतपणा, कन्फ्यूज झाला क्षेत्ररक्षक, फंबल झाला. आरडा ओरडा आरडा ओरडा. काय मैदानाच्या सभोवताली हा आवाज ऐकायला मिळतोय. प्रणय, खरं तर जत्रा लागली असं वाटतंय. ते जत्रेतले भोंगे जर असते ना तर त्यांचा आवाज ऐकायला अजून मजा आली असती. शिट्ट्या, टाळ्या, भोंगे. पुन्हा स्ट्रेट क्रॅडिकल ड्राईव्ह. हो हो, अगदी चेंडू बंदी कुतून सुटलेली जणू काही गोली. ट्रेस द बुलेट, 4 रन्स. ओ अप्परकट, वीरेंद्र सिंग सेवागची आठवण करून देणारा हा टोला अप्परकटचा 4 धावांसाठी येतोय चौकार. चौकार लागलेत, 3 चौकार म्हणजेच 12 धावा. एकूण टोटल 14 धावा. बघा, आपण पुन्हा एकदा आमच्या लाडक्या आयोजकांना पाहताय. खर तर कैलासवासी मेघनाथ मोकाशी क्रीडांगणावर तुम्हाला हे आमच्या लाडके आयोजक श्री मुकुंददादा बबन गावंड साहेब, उरण तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, अजित पाटील, महेश गावंड, प्रमोद सर, कमलाकर गावंड, मोकाशी सर, सर्व लाडके आयोजक. पुन्हा एकदा हा चेंडू सरळ स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. एक सिंगल मिळेल. धावसंख्या 15. हाई हलकासा स्टेअर केलाय आणि तिथे मात्र एक सिंगल आली. एक धाव सिंगल आपल्याला पाहायला मिळते. खरं तर खूप चांगली स्पर्धेला शुभेच्छा देताना वडग्रुप खोपटे. पुढील बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. पुलर लेनचा बॉल, फुल टॉस, प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. इथे मात्र मिळतील 2 धावा. दुसरीचा प्रयत्न. हो, अंपायर सिग्नल, बॅट्समन इज आउट, रन आउट. झालाय 17 धावा, 1 गडी बाद. वडग्रुप खोपटे, कुमार ठाकूर, शशिकांत म्हात्रे, संतोष पाटील, हसुराम घरात, सुयश पाटील, सिद्धू घरात, राजन पाटील आणि मित्र परिवार खोपटे. खरं तर खोपटे संघाला शुभेच्छा देताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 17 धावा धावफलकावर लागल्यात, 1 गडी बाद. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. जितेश पाटील, आवाज आवाज. आयोजक जसे फेरफटका मारतायत, प्रचंड आवाज मैदानाच्या बाजूला आपण पाहतोय. जितेश पाटील गोलंदाज, चांगली गोलंदाजी करतोय. वशिणी टीमचा आज हा गोलंदाज बहिरीदेव वशिणी. हो, स्टेअर ऑफ द बॉल, अगदी हलकासा
स्टेअर केला, या बॉलला सिंगल मिळेल. शक्तीपेक्षा आता युक्ती वापरली म्हणेन या फलंदाजानं, जिथे मात्र राज मात्रे फलंदाजाला सिंगल काढली. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. क्षितिज म्हात्रेला स्ट्राईक दिली. त्यानंतर मात्र आपण पाहिलं एका धावेनं संघाची धावसंख्या देखील पुढे सरसावते. 18 धावा, 18 रन्स, 18 धावा धावफलकावर लागले आहेत. समर्थ चषकाचे आमच्या आयोजक फेरफटका मारतायत. आज 5व्या रात्रीमध्ये मुकुंद शेठ गावंड आणि त्यांचे संपूर्ण आयोजक या संपूर्ण मैदानाला फेरफटका मारतायत. प्रेक्षकांचं स्वागत करतायत. इथे मात्र हा मोठा विकेट मिळालाय. बॅट्समन मैदानाच्या बाहेर जाईल आणि विकेट नंबर 2 डाऊन. हिरीदेव आणि बहिर्देवाचं हे संगीत तुम्ही ऐकतायत. आज त्या देवताच्या नावानं हा संघ मैदानात खेळतोय. खोपटे टीमच्या अगेन्स्ट धावसंख्या धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळेल एकूण 18 धावा. दुसरा ओव्हर 4 षटकांचा सामना. दुसऱ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. कमालीची गोलंदाजी करतोय हा जितेश पाटील. आतापर्यंत फलंदाजांना जखडून ठेवलंय. पहिल्या ओव्हरमध्ये विशाल मात्रेच्या 14 आल्या. तदनंतर जितेश पाटील क्लीन बोल्ड. You miss. I will definitely hit. Furniture destroy. Batsman number 3 back to the dugout. विंट्या बाईंना लावलेलं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3000 चौकार, लगातार 3 चौकारांसाठी 2000 आमचे विंट्या शेठ. आणि प्रत्येक विकेट साठी 500 रुपये. विंट्या शेठ आता 3 विकेट झालेत म्हणजे तुमच्या ATM मधून 1500 रुपये वजा झालेत. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल भातान टीम साठी जे 5000 जीपे. बघा ही पारदर्शकता आहे. बरेच सांगतायत की जीपे बक्षीस आलंय. हे बघा लगेच स्क्रीनवर तुम्हाला आई एकवेरा इव्हेंटच्या माध्यमातून भातान टीम तुमच्यासाठी 5000 बिलियनियर एम्पायर फॅमिली कडनं ते बक्षीस आलेलं आहे. ते जमा झालंय. आणि 2000 विकेट हॅट्रिक साठी होतं. रोहित पाटील ते आमचे सागर दादांकडे आले. देस इट्स अ ग्रेट हिट. पलटवार अगदी प्रत्युत्तर दिलंय. आल्या क्षणाला बॅट्समन ठोकतोय हा राज खणखणीत षटकार. टीमला आलेल्या आहेत शुभेच्छा. शुभेच्छांचा वर्षाव. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 24 रन्स. हो गुड बॉल, गुड डिलिव्हरी. ब्लॉक हॉल मध्ये एक सिंगल आली आहे. खर तर प्रचंड मेहनत घेताना आमचे सागरदादा पाटील त्यांचंही कौतुक करेन. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल 25. सागरदादा पाटील यांचं साई सागर हॉटेल तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर आवश्यक त्या हॉटेलला भेट द्या. आपला आगरी माणूस ज्यावेळी एखाद्या कोणत्याही औद्योगिक क्षेत्रामध्ये पदार्पण करतो ना त्यावेळी आपल्या आगरी माणसाला मोठं करा. खास स्पेशल फंटोस मच्छी
स्वादिष्ट रिव्हर्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न, नापक प्रयत्न केलाय. अगदी बरोबर म्हटलं, घी अगर सीधी उंगली से निकलता है तो उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत है. इथे सरळ सरळ बाटने षटकार आला होता. या बॅट्समननं आडव्या बाटनं खेळण्याचा, रिव्हर्स स्वीप न खेळण्याचा प्रयत्न केला. राहुल, एक चांगला बॅट्समन राहुल मिस होतोय आणि डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 25. 3 बाद 25 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. षटक क्रमांक सुरू आहे 3रं. पाण्याची पूर्तता करा खोपटे टीम साठी. हा मिस झालाय. षटकार मारल्यानंतर कम बॅक करतोय आतिश पाटील. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर मात्र एक सिंगल, त्यानंतर 2 डॉट. वशिनी टीम साठी सातत्यानं शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मल्हार गणेश ठाकर यांच्याकडनं वशिनी संघाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण पाहतोय आमचे संपूर्ण आयोजक या संपूर्ण मैदानाला फेरफटका मारत असताना प्रत्येक खरं तर या प्रेक्षकांना हात जोडून नमस्कार केला जातोय. श्री समर्थ म्हणजे दासबोधांनी आपल्याला काय शिकवलं की प्रत्येकाचा खरं तर आपण ज्या पद्धतीनं स्वागत आणि सन्मान करतात, इथे मात्र आलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पंचांचा इशारा, 4 धावांसाठी चौकार. या ठिकाणी भैरीदेव वशिणी संघ बॅटिंग करणारा संघ खोपटे टीम चांगले बॅटिंग करतोय. हंसी 11 खोपटे. खोपटे टीम हो मिस टायमिंग स्ट्रोक. बराच काल हवेमध्ये झेल आहे, झेलखाली क्षेत्ररक्षक. सार्थनं 100% प्रयत्न केले होते, परंतु त्या प्रयत्नांना यश मिळालं नाही. अशा प्रकारे या पलून काढल्या 2 धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. 31 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक सुरू आहे 3रं आणि 3ऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हर 31 धावा, 3 गडी बाद. लास्ट ओव्हर बाकी, शेवटचा षटक बाकी आहे. चला स्पीडअप करूया. घड्याळामध्ये पाहिलं तर 2:53 आणि तेवढीच प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते या मैदानामध्ये. सर्वांचं करूया सहर्ष सहर्ष स्वागत. कारण प्रेक्षक म्हटलं तर टेनिस क्रिकेट मधला हा केंद्रबिंदू आहे मित्रांनो. क्रिकेटचा आत्मा म्हणून त्यांना आम्ही म्हणत असतो. जिथे प्रेक्षक, जिथे गर्दी, तिथेच क्रिकेटची खरी मजा असते. प्रेक्षकांच्या संगत ही क्रिकेटची रंगत तुम्हाला पाहायला मिळते. सन्माननीय आदरणीय माननीय श्री मुकुंदजी बबन गावण साहेब बघा प्रेक्षकांना हात जोडून नमस्कार करतायत की प्रेक्षक मित्रांनो, तुम्ही जर नसताना तर ही माझी स्पर्धा ना यशस्वी झाली नसती. तुमच्याच मुले माझ्या स्पर्धेला आज शोभा आलेले आहे. हे सांगत असताना मुकुंदजी गावंड आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार. आज आपण पाहतोय श्रीकृष्ण सुदामाची जशी मैत्री राहिली, कवी कलश आणि शंभू राजांची जशी मैत्री राहिली, तशी ही मैत्री आज आपल्याला पाहायला मिळते. मुकुंद बबन गावंड साहेब आणि मित्र परिवार सर्वांचं आवर्जून स्वागत करूया. सद्गुरू आपल्या घरी असणारा अधिष्ठान म्हणून तर समर्थ चषकाचं हे आयोजन. लास्ट ओव्हर, अंतिम षटक. मीत पाटीलचा पहिला बॉल, डॉट जातोय. चांगला चेंडू फेकला गेलाय आणि इथे मात्र धावसंख्या स्थिर स्थगित 31. या ओव्हर मध्ये धावसंख्या वाढवावी लागेल हंसी 11 खोपटे टीमला. टार्गेट सेट करणारा ओव्हर आहे. खोपटे टीम या ओव्हरवर जास्त लक्ष केंद्रित करावं लागेल. अटॅक, आक्रमक पवित्रा उचलावा लागेल. मीत पाटील पुढील बॉल आहे मिस झालाय. प्रत्येक बॉलवर लाऊड ओफिल. चला जास्त आर्ग्युमेंट करू शकत नाहीये आपण.
त्यामुळं एक मोठा फील मैदानाच्या आतमध्ये झालाय. कोणताही प्रेशर किंवा दडपण नाही आहे पंचांवर. अनुभवी पंच आहेत. इथेच नाही तर भारतीय इंटरनॅशनल महिला क्रिकेट त्या स्पर्धा देखील हे पंचांनी कव्हर केल्यात. विशाल पाटील सर आहेत. भारताची कॅप्टन खरं तर जिला प्रशिक्षण दिलं स्मृती मंदना, तिच्यासोबत त्यांचे फोटोग्राफी आहेत याच विशाल पाटील सरांचे. चक दे इंडिया सारख्या एका चांगल्या फिल्ममध्ये त्यांनी देखील काम केलंय. त्यामुळे विशाल पाटील सर एक उत्तम पंच. ओ डान्सिंग डाऊन द विकेट, अप्परकट खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण. त्याचा फायदा घेतला. दुहेरीमध्ये रूपांतर झालं. 2 धाबा आल्या. संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 33 धावा, 33 बाईकची स्पर्धा. 3.3 ओव्हर. बघा सर्व 3-3-3. 33 धावा, 3 विकेट, तिसरा चेंडू आणि त्याच प्रकारे 3 ओव्हर आणि धावा ही 3300. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. तिसरा आकडा, आकड्यांचा खेळ तयार झालाय. इथे मात्र टाळ्यांचा आवाज. डॉट बॉल. काय खरं तर स्मिथ पाटीलचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. 3333 धावा ही पूर्ण झाल्यात. स्मिथ पाटीलचं हे षटक अप्रतिम, वाखाणण्याजोग. कौतुक करावं तेवढंच कमी, कारण हा षटक जो असतो ना जबाबदारीचा षटक असतो. डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर, हाणामारीचे षटक आणि ते देखील अप्रतिम फेकत असताना स्मिथ पाटील अगदी टिचून मारा जखडून ठेवलाय बॅट्समन राज मात्रेला. कमालीची गोलंदाजी, भन्नाट मारा करतोय हा स्मिथ पाटील. जबरदस्त जबरदस्त. वारंवार गतीचा वापर, त्याचबरोबर योग्य टप्पा, साऱ्या गोष्टी स्मिथ कडे गोलंदाजीतून तुम्हाला पाहायला मिळाल्या. आता शेवटचे एकच चेंडू, अर्थातच एका चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल. धावसंख्या फक्त 33. या ओव्हरवर जर मोठा हिट आला तर कुठेतरी मग कोपटे टीमला लढण्यासाठी धावा तयार होतील. हा यस, लेट कट. चेंडू गलीच्या दिशेनं वेगाने निघून गेलाय. शेवटच्या बॉलवर हा आलाय शेवट गोड करणारा खणखणीत चौकार. चोवीस बॉल मध्ये 38 धावांचं लक्ष. चला स्पीडअप करायचं आहे. खोपटे टीम तुम्ही त्वरित मैदानात जा, क्षेत्ररक्षण सजवा, वॉर्मअप करा आणि इकडे मात्र वशिनी संघ पॅडअप करतील. अर्थातच सलामीची जोडी तयार राहील आहे. 24 बॉल मध्ये 38 धावा. खूप चांगला बॅटल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अतिशय चांगली स्पर्धा. विंट्या शेट मात्रे वशिनी टीम साठी खूप मोटिवेशन करत असताना त्यांना तुम्ही पाहिलात. चला बॅट्समन रेडी राहा. लगेच चेंडूची तपासणी करा. चेंडू द्या बॅट्समन लोकांना आणि लगेच मात्र मैदानात उतरायचंय. 3 वाजलेत बरोबर घड्याळामध्ये. अजून एक मॅच आपल्याला खेळायचंय. स्प्रे. हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व क्रीडा रसिक तसेच सर्व मान्यवर इथे जमलेले आमचे गुरुवर्य नरेश मोकाशी दादा, माझे मित्र विनायक म्हात्रे उर्फ विंट्या,
तसेच माझे प्राचार्य प्रमोद म्हात्रे, समीर भाई, पुनाडे गावचे संदेश पाटील, रसिक भाई, मंगेश अण्णा, केवाय गावण, राकेश केटी, गजानन गावण, कल्पेश गावण, महेश गावण, बॉबी उर्फ हर्ष गावण, नरेंद्र गावण, ही सर्व समर्थ चषकाची गिरीश, महेश, ही सर्व टीम, या टीमनी अथक मेहनत घेतलेली आहे आणि आज हा समर्थ चषक साकार होतोय. मित्रांनो, या समर्थ चषकामागे बऱ्याच जणांचा तुम्हाला सांगतोय मेहनत आहे, आपल्याला त्यांचं सहाय्य आहे, त्या सर्वांचा मी खूप खूप आभारी आहे. ही जी तुमची साथ लाभते त्याच्यामुळं वर्षानुवर्ष दरवर्षी आपल्याला आणखीन प्रोत्साहन भेटते. मित्रांनो, हे तुमचं सर्व प्रेक्षकांचं इथं उपस्थित राहणं हेच आमचं इथं मॅच ठेवण्याचं एक प्रमुख कारण आहे. तुमची ही प्रेक्षकांची इथं जी गर्दी असते, तुम्हाला सांगते खरंच की आज रात्रीचे जवळजवळ 3 वाजलेत तरी पण प्रेक्षक जागेवरून हलला नाही. मित्रांनो, अजून काय पाहिजे आपल्याला? बस हे प्रेक्षकच आपल्याला मायबाप आहेत. तुम्ही मायबाप आमच्या साथीच्या सर्वांच्या, याच्यापेक्षाही आपण मोठं समर्थ चषक ठेवू, आणखीन मोठे कार्यक्रम राबवू. मित्रांनो, सर्वांना आनंद द्यायचा. या जीवनात तुम्हाला सांगते आनंद देत राहा. तुम्ही आनंद देत राहिला तर तुम्हाला पण आनंद मिळेल. ही सर्वांची तुमची साथ. मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला मी स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय आणि स्वर्गीय भार्गव म्हात्रे स्मृती तसेच स्वर्गीय मेघनाथ मोकाशी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. आणि इथे आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की हे मैदानाचं नाव स्वर्गीय मेघनाथ मोकाशी मैदान. धन्यवाद, धन्यवाद, तुमचे खूप खूप आभार. क्या बात आहे. खरं तर मुकुंदजी गावण साहेबांचा हे आवाज तुम्ही ऐकलात. पुनाडे गावचे भारतीय जनता पार्टी पक्षाचे एक दमदार कार्यकर्ते आदरणीय संदेशदादा पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत. स्पर्धेचे आयोजक देखील आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल, हो हो, व्हेरी फर्स्ट बॉल अँड व्हेरी फर्स्ट सिक्सर. पाटील प्रतीत पाटील ऑन फायर. पहिल्याच 5 बॉल पासून खरं तर अटॅक सुरू केलाय. 38 करायचे आहेत 24 बॉल मध्ये. गोलंदाज कौशिक पाटील. पलटवार कौशिक सांगतोय जरी पहिल्या बॉलवर षटकार आला तरी मी घाबरणार नाही, दडपण घेणार नाही, आणि त्यानं लगेच डॉट बॉल फेकलाय. हेच करावं लागेल. पलटवार टिट फॉर टॅट, ठोशास ठोसा मैदानाच्या आत द्यावा लागेल. महत्वाचा मॅच आहे. जिंकेल तो पुढे भारतान टीमच्या विरोधात खेळेल, आपलं अस्तित्व जिवंत राहील. त्यासाठी संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल मिस टायमिंग. कॅच पकडला गेलाय. इथे मात्र अंपायर कॉल नो बॉल. अंपायरशी आर्ग्युमेंट करू नका, रिव्ह्यू आहे तुमच्याकडे. हे पहिला काल राहिला नाही, आता बदललाय. आता टेक्नॉलॉजी भरपूर आहे आपल्याकडे. पहिले अंपायरवर धावत जात, अंपायर राहणं खार खाऊ नव्हतं, भीतीचं वातावरण असायचं. आता अंपायर चिकीही खाऊ शकत नाही. त्यामुळे रिव्ह्यू आहे तुमच्याकडे, तुम्ही पंचांशी आर्ग्युमेंट करू शकत नाही. मित्रांनो, हा बदलला टेनिस क्रिकेटचा खेळ. चेक केलं जाईल. अंपायर कॉल नो बॉल आहे, परंतु अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलंय फिल्डर लोकांनी. रिफर केलं, रिव्ह्यू घेतलाय. DRS कंट्रोल रूम मध्ये आमचे पंच जॉईंट आहेत, पाहिलं जाईल.
It's a no ball. Third umpire call, and in this way, adding 1 run and free hit. फ्री हिट असेल, धावा मिळतील या बॉलवर. टोटल 2 म्हणजेच एकंदरीत 8 धावा धावफलकावर. एका बॉल मध्ये विचार केला तर आता तब्बल 8 धावा आल्यात. एक डॉट बॉल गेला, तदनंतर मात्र फुलटॉस बॉल फेकला या कौशिक पाटीलनं. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 38 करायचे आहेत. खूप चांगली स्पर्धा प्रेक्षकांची. अजूनही गर्दी. 3 वाजले तरी असं वाटत नाहीये या प्रेक्षकांच्या गर्दीमुळं. मुकुंद सरांनी सांगितलं की प्रेक्षक आहेत गर्दी म्हणून होते इथे गर्दी. नेक्स्ट बॉल. खोलवर पतीचा बॉल खणून काढलाय. चेंडू जातोय सिलेमिडॉन कडे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवलाय. सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती टोटल 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन स्कोर्ड. खरं तर स्वप्नातील ही 4 व्हीलर कार 3 सामन्यांमध्ये खरं तर त्या खेळाडूला मिळणार आहे. 3 सामन्यामध्ये कोणता खेळाडू पुढे असेल, त्यामुळं या स्वप्नातला अल्टो कारचा मानकरी कोण उद्याच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. पुन्हा स्ट्रेट ऑन द राईज केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न, परंतु नाहीये. थांबवलंय. एक सिंगल मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 10. 2 अंकामध्ये प्रवेश करते. 24 बॉल 38 करायच्या होते. आता मात्र पहिलाच ओव्हरचा खेळ सुरू आहे. 10 धावा धावफलकावर लागल्या आहेत. ऑन स्ट्राईक बॅट्समन जीवित म्हात्रे. पहिल्या मॅच मध्ये जीवितनं 40 धावा कुठून काढल्यात बघा. कमी धावेनं रेस मध्ये आहेत बरेच खेळाडू. हो, फुल टॉस बॉल. पॅडल स्वीप केलंय. कोणी क्षेत्ररक्षक नाही. नो मॅन लँड्स मधून चेंडू फरार. चौकार. समर्थक खुशी झालेत. काय संख्या बघा. वशिने टीमच्या पाठीराख्यांची तुम्हाला मैदानात पाहायला मिळते. अगदी खोपटे टीम देखील हा जवळचा संघ आहे. त्यांच्या मागे देखील भरपूर प्रचंड प्रतिसाद आहे आणि नक्कीच या सामन्यामध्ये आता मजा येईल. 14 धावा धावफलकावर. जीवित म्हात्रेनं लगावलेला हा चौकार. जीवित म्हात्रे मुलेकण गावचा. खरं तर जीवित तुम्हाला माहित असेल, या वशिने गावचा जीवित. डिफेन्सिव्ह स्ट्रोक. एक सिंगल आली आहे. दुसरीचा प्रयत्न नाही केला जाणार. एका धावे टाळ्यांचा आवाज येतोय वशिनीकरांचा आणि इथे मात्र या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 15 या आकड्यावर. हे भार्गव बाई स्मरणार्थ चषक पान दिवे गावाला. हे भार्गव बाई स्मरणार्थ चषक फिरकोन गावाला. यो समर्थ चषक गाजतय आपल्या पूर्ण तालुक्याला. यो समर्थ चषक गाजतय आपल्या फिरकोन गावाला. थँक्यू मास्टर. बघा सुंदर संगीत तुम्ही ऐकता. 15 धावा धावफलकावर लागले आहेत. भार्गव भाईंची आठवण करून देणारं हे संगीत आणि त्यांच्याच स्मृतीला उजाला दिला जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. भार्गव म्हात्रे स्मृतीला अभिवादन करून या स्पर्धेचं आयोजन. आणि खरं तर आपण पाहिलं तर मुकुंद बबन गावंड आणि भार्गव म्हात्रे यांची यारी, यांची मैत्री खूप चांगली आहे. त्यांच्याच खरं तर मैत्रीचा एक ज्वलंत उदाहरण म्हटलं त्यांच्या मैत्रीची आठवण म्हणून ही स्पर्धा आपण पाहतोय. ऑन स्क्रीनवर 12वा खेळाडू थोडा लाजतोय बघा खोपटे टीमचा. परंतु मित्रा लाजू नको. वाकलनचा केतन म्हात्रे देखील 12वाच खेळाडू होता. आज किती फॉर्मला आहे बघा. 12वा खेळाडू ज्यावेळी आपण येतो ना त्याच्या मनामध्ये एक चांगली इच्छा असते, निश्चय असतो.
सरळ सरळ खेळलाय हा, पायानं अडवण्याचा प्रयत्न, शरीराच्या साह्याने चेंडू अडवलाय, मात्र 2 धावा रोखू शकणार नाहीये. अशा प्रकारे 17 धावा धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक सुरू आहे दुसरं चेतन पाटीलचं. 38 करायच्या होत्या 24 बॉल मध्ये, धावसंख्या धावफलकावर लागल्यात 17. सेकंड ओव्हर, पहिला बॉल समाप्त झालाय. खूप चांगली स्पर्धा आणि तेवढ्याच स्पर्धेतला चांगलं या ठिकाणी बॅटल तुम्हाला मैदानात पाहायला मिळते. वशिनी विरुद्ध खोपटे, खोपटे की वशिनी, वशिनी की खोपटे, कोण जिंकणार कोण जाणार पुढे, भातान टीमच्या विरोधात खेळण्याकरता हे चित्र स्पष्ट होईल काही वेळातच. ऑन स्ट्राईक जीवित म्हात्रे, जीवित म्हात्रेचा हा बॉल अगदी वेगानं जाईल, आउटफील्ड फास्ट आहे तिकडे थर्ड मॅनला. सिंगल, ओनली 1 रन्स दिसला नाहीये. अगदी आपण बघितलं तर अंपायर्स बॅटकट की लेग बाय रन, बॅटकट यस. त्यामुळे ही बॅटकट ज्या पद्धतीनं आपण बघितलं त्याचे फोकस आहेत, लॅम्प्स आहेत, डोल्यावर आल्या कारणाने चेंडू दिसला नाहीये. त्यामुळे रात्रीच्या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त थ्रो ही खालून करावी लागते. हॅलो सर, पाणी घेऊन जाय मैदानामध्ये पटकन. थोडीशी इंजुरी झाली आहे कदाचित मैदानाच्या आतमध्ये. काल देखील आपण बघितलं तर चिरनेर संघाचा जो खेळाडू होते त्याला देखील इंजुरी झाली. केलवणे टीमचा हरेश पाटीलला झाली. त्यानंतर जखमी वाघासारखा खेळला होता मैदानाच्या आतमध्ये. खरं तर मालिकावीरीच्या रेसमध्ये होता हरेश. दुर्दैव म्हणावं लागेल, कारण सर्वांचं लक्ष आहे त्या चमचमत्या व्हाईट कारकडे. स्वप्नातील मोठी कार आहे, चर्चा राहील. मग कोण स्टेटस ठेवणार, कोण व्हॉट्सअप इंस्टाग्रामवर त्या कार सोबत फोटो काढणार, त्यासाठी संपूर्ण प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहेत. फक्त 3 मॅच मध्ये तुम्हाला चांगला खेळ करायचा आहे. इंडिव्हिज्युअल स्कोर, वैयक्तिक धावसंख्या जास्त काढायच्या आहेत. स्क्रीनवर लगेच आई एकवेरा इव्हेंटच्या कॅमेरामॅननं आमचे शब्द हेरले आणि लगेच ही 4 व्हीलर तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्यात आली आहे. अल्टो कार, महाराष्ट्रातील नामवंत स्पर्धा, अनेक स्पर्धा आहेत. त्या स्पर्धांमध्ये तुम्ही 2 व्हीलर बाईक पाहिला असाल, परंतु 4 व्हीलर असणारी अशी स्पर्धा, मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. मुकुंदजी बबन गावण साहेब, उरण तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, त्यांच्या जोडीला खरं तर माननीय थेट सरपंच आणि विद्यमान सदस्य अमितजी पाटील, त्यांच्या जोडीला असणारे खरं तर आमचे सागरदादा पाटील, साई सागर हॉटेलचे मालक, आणि खास करून माननीय श्री संजय जी शिंदे साहेब, अर्थातच इन्व्हेस्ट लँड रियालिटी अँड ग्रुपचे मालक. ही सारी मेहनत करणारी मंडळी इथे. डॉट बॉलची समाप्ती, संघाची धावसंख्या स्थिर आणि स्थगित. आवर्जून उल्लेख करेन मी या सर्व मंडळींचं, आज ज्यांनी घेतलेली अतोनात मेहनत 11व्या वर्षामध्ये या स्पर्धेचं आयोजन. व्हॉट डिलिव्हरी, प्रचंड वेग, भन्नाट वेगानं चेंडू फेकलाय. दुसरा बॉल मात्र डॉट फेकलाय गोलंदाज चेतन पाटीलनं. खोपटे टीमचा गोलंदाज चेतन पाटील. हा ही बॉल इथे मात्र पंचांचा इशारा येतोय, वाईट बॉल, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर फेकला गेला बॉल, आणि त्याच कारणाने एक सिंगल अजूनही वाढेल. संघाची धावसंख्या 19. षटक क्रमांक सुरू आहे दुसरं. हा बॉल जाईल डॉट. चांगली गोलंदाजी. खरं तर खोपटे टीम खेळतोय मैदानावर. मनीष म्हात्रे खोपटे गावचे, त्यांची आठवण होते, एक लेजंड प्लेअर. आणि खोपटे गावामध्ये देखील भरपूर टीम्स आहेत. गावच एवढा मोठा आहे, बरेच पाडे आहेत, 7 पाडे. ऑन द राईज, चेंडू अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह. अप्रतिम क्षेत्ररक्षण. हीच मेहनत घ्यावी लागेल खोपटे टीमला जर सामन्यामध्ये पकड मजबूत करायची असेल, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये 15 आल्या. तदनंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये किती? फक्त आणि फक्त 5च धावा. एकंदरीत 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 20 धावा धावफलकावर लागले आहेत. काय बॅटल रंगतोय मैदानावर आता. 12 बॉल आणि जिंकण्याकरता 18 धावांची आवश्यकता. नीरजजी पाटील, खरं तर कोपरोली उपसरपंच विराज पाटील, मल्हार गणेश, अभय म्हात्रे, दर्पण वेदक, जिग्नेश म्हात्रे, दीपेश माली,
वशिनी आणि खोपटे टीमसाठी या शुभेच्छा आलेत. खरं तर सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. शुभेच्छांचा वर्षाव भडीमार मैदानावर उतरणं खरं तर मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे. जय जयकार होतोय या समर्थ चषकाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आज आपण पाहिलं तर 50,000 व्ह्यूअर्स क्रॉस झाले या समर्थ चषकामध्ये आई एकवेरा इव्हेंटच्या माध्यमातून. ओ इट्स लॉफ्ट स्ट्रोक. कॅमेरामॅनच्या वरून चेंडू जातो साइड स्क्रीनच्या जवळ. 6 धावांसाठी येतोय समर्थ चषकातला ब्रँडेड सिक्सर. सजवलाय या प्रतीत पाटीलनं. 2 षटकार ठोकले आतापर्यंत. आयुष भगतच्या पहिल्या बॉलवर षटकार. 12 बॉल 18ची गरज होती. आता समीकरण बदललंय. 11 चेंडू 12 धावा. 11 चेंडू 12 धावा. 3:17 काय प्रेक्षक आहेत आमच्याकडे दादा. 20 लाखाची जरी स्पर्धा असली तरी एवढे प्रेक्षक नाही पाहायला मिळणार. हे खास रहस्य आहे उरण पूर्व विभागामध्ये. स्वीट साऊंड. थांबलो होतो आम्ही देखील. आवाज आमच्या कानापर्यंत पोहोचलाय. कॉट बिहाइंड द विकेट. इट्स अ बिग विकेट. प्रतीत पाटील बॅक टू द आउट. काळ आणि वेळ ही कधी बदलेल ना सांगू शकत नाहीये मित्रांनो. 10 बॉल आणि आता 12 धावांची आवश्यकता. या धावा रोखण्यासाठी आता खोपटे टीमला खूप मेहनत घ्यावी लागेल. या थंडगार वातावरणामध्ये अक्षरशः घाम गाळावं लागेल. एवढी मेहनत करावी लागेल. 10 चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना न्यू बॅट्समन कीपर वैभवच्या हातामध्ये मागच्या बॉलवर झेल तुम्ही पाहिलात. आता अतिश पाटील येतोय. आयुष भगतच्या पुढील बॉलला समाचार करेल अतिश पाटील. 10 बॉल 12. ओ आउटसाइड ऑफ स्टंपला बॉल निघून गेलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळेल. खरं तर रिव्ह्यू ज्या पद्धतीनं होतात मगाशी त्यांनी वापरला गेला फिल्डिंग रिव्ह्यू. त्यामुळे एकच रिव्ह्यू तुम्हाला मिळेल फिल्डिंग रिव्ह्यू गमावल्यानंतर. मात्र आता फक्त या ठिकाणी अंपायर डिसिजन फायनल म्हणावं लागेल. डॉट बॉल अपेक्षा केली होती परंतु इथे बाहेर निघाला बॉल. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. आता 10 बॉल 11 धावा. समीकरण बदललंय. 10 बॉल 11 धावा. ऑन स्ट्राईक बॅट्समन अतिश पाटील. आयुष भगतला एक बॉल डॉट फेकावा लागेल तेव्हाच खोपटे टीम या मॅच मध्ये शिरकाव करेल. समोर दिलाय. कोणी फिल्डर नाही. एका टप्प्यानं उडेल बॉल. फ्लाय झालाय. डेफिनेटली चेंडू सीमा पार येईल चौका. वा खर तर या समर्थ चषकाच्या लाडक्या आयोजकांचं मी मनापासून आभार मानतोय. मुकुंदजी बबन गावण पंजाब कॉन्वेअर मध्ये अनेक वर्ष त्यांनी देखील नोकरी केली. भार्गवजी म्हात्रे त्यांच्या समवेत हे खरं तर आमच्या परिचयाच्या व्यक्ती. त्यानंतर अमित पाटील माजी थेट सरपंच आणि आमचे साई सागर हॉटेलचे मालक सागर पाटील. त्याचबरोबर नितीन दादा म्हात्रे. सर्वांचं मनापासून आभार मानतो. इथे एक सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी ही पूर्ण. 7 धावांची आवश्यकता होती आणि अशा क्षणाला या 2-2 धावा 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जो वर्तुळाकार सर्कल अर्थातच जो आहे 30 यार्डचा त्या आतमध्येच या 2 धावा पूर्ण केल्यात. आता फक्त उरल्यात जिंकण्याकरता अवघ्या 5 धावा. रिक्वायर्ड ओनली 5 रन्स. 5 रनों की जरूरत.
आहे वायडिश लॉंग ऑफला गोलीच्या वेगानं चेंडू झालाय फरार. येईल चौकार आणि पालखी झाली या लेवल. चला भातान संघ आपण यायचंय. बिलिनियर एम्पायर भातान आपल्याला टॉस साठी यायचंय. कॅप्टन फक्त एका धावेची आवश्यकता. स्कोर इज लेवल. हो सिंगल काढण्याचा प्रयत्न. डिफेन्सिव्ह वशिनी टीम इथे मात्र पुढे जाते. हार्दिक हार्दिक अभिनंदन. विजय होतोय. बैरीदेव वशिनी संघ दोन टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतोय की टॉस साठी यायचंय आणि या सामन्यातला सामनावीर जितेश पाटील. जितेश पाटील 4 धावा 2 विकेट दिली आणि गोलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी केली. तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. सरसेनापती वशिनी टीमचा जितेश ठरतो या सामन्यातला सामनावीर. आणि थँक्यू सो मच. मी पुन्हा एकदा आयोजकांचं मनापासून आभार मानतोय. सागर दादा, अमित दादा आणि त्याचबरोबर आमचे मुकुंद शेठ, तुमचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतोय. जाता जाता तुमचं धन्यवाद. आणि या स्पर्धेतून खरं तर रजा घेतोय. तुमच्या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा देतोय. भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट वशिनी संघाचा कर्णधार याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरता मी विनंती करेन. विंटेशेत मात्र आपण यावं. आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण जितेश पाटीलला सन्मानित करावं. 2 विकेट करता 500 असे 1000 रुपये आणि हे जीवित मात्र करता 500 रुपये आहेत. जीवित मात्र आपल्याकरता देखील 500 रुपयात आपण घ्यायला यायचं आहे. या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कॅप्टन कूल भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट वशिनी संघाचा हा कर्णधार आपण पाहू शकाल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 4 धावा देत 2 बॉली टिपले आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या वाढेला आहे. आता मात्र मिलेनियन इम्पायर्स भातान विपक्ष भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट वशिनी या 2 संघादरम्यानची ही लढत आपण पाहू शकाल. सुपर 6 करता कोण दार उघडेल. समोर जीवित म्हात्रे अर्थात छोटा बिबट्या करता देखील विंटेशेत म्हात्रे यांच्या वतीनं हे 500 रुपयाचं पारितोषिक आहे तेही त्यांनी स्वीकारावं. येस, जास्त वेळ न दवडता आमच्यासोबत जितेश पाटील, तर दुसऱ्या बाजूला श्री दत्तगुरु क्रिकेट क्लब भातान संघाचा संघनायक निलेश भोईर. नरेंद्र दादा कॉइन द्या. येस, सामना 4 षटकांचाच असेल. येस, रसिकजी ग्रुपराम पंचायत सदस्य पुणारे गावचे. समोर थांबा, समोर थांबा, समोर थांबा. मी विनंती करेन रसिक पाटील साहेबांना की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा. हेड या टेल, हेड या टेल, टेल. नाणेफेकीचा कौल शिंगला. निर्णय काय असेल कॅप्टन खोल? क्षेत्ररक्षण करू. या क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. विश्व चांगला गेम दाखवा दोन्ही संघांना विनंती असेल. आणि जाऊया आपण सुपर 6 ही लढत अर्थात असेल आजच्या 5व्या रजनीमधील एक जबरदस्त टीम कोणती असेल जी सुपर 6 करता क्वालिफाईड होईल. आणि एका बाजूला निलेश आहे, दुसऱ्या बाजूला असेल जितेश पाटील. भैरीदेव चंद्रकांत स्पोर्ट वशिनी विरुद्ध श्री दत्तगुरु क्रिकेट क्लब भातान. लागली जास्त वेळ न दवडता. येस, औलेगावचे सुपुत्र आणि ज्या आवाजानं महाराष्ट्राला वेळ लावलाय असे
आमचे रिवॉल्व मात्रे अर्थात रवींद्रजी मात्रे सर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. समर्थ चषकामध्ये आपण 2 दिवस त्यांचा सलग आवाज या रचनेमध्ये ऐकला आणि म्हणून मुकुंद शेरगावकर साहेबांना विनंती करेन आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते रिवॉल्व मात्रे सरांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं स्वागत करूयात. खरं तर क्रिकेट